जय शिवराय मित्रांनो, गारपिटीचे रडार महाराष्ट्रामध्ये कालपासून अनेक ठिकाणी आपल्या पद्धतीनं प्रभाव टाकत आहेत. आजही लातूर 18 मार्चला आहेच दुपारनंतर. त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर परिसर, सोलापूर, बीड जिल्हा, धाराशिव, नांदेड पट्ट्यात काही ठिकाणी हिंगोली सुद्धा आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगर बरोबरच जळगाव, धुळे जिल्हा, अकोला, अमरावती या भागांना आज काही ठिकाणी तर उद्या 19 मार्चला संध्याकाळच्या रात्रीच्या 11 वाजेपर्यंत ही व्याप्ती जी काही सांगितलेली आहे ही अनेक ठिकाणी होणार आहे. माझ्या मते मी तुम्हाला मागे पण सांगितलंय की हे वातावरण तुम्हाला दिवसा दिसणार नाहीये. अनेक भागांमध्ये वारे जोराने वाहतील, जसे की आज सुद्धा दक्षिण उत्तर वाहत आहेत. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहायचं आहे आणि चक्क 20 तारीख पूर्ण होईपर्यंत सतर्क राहायचंय. 18 आणि 19ला जो काही प्रभाव आहे तो आहेच, पण 19 तारखेला व्याप्ती जी आहे ती कॉमन तारीख सांगितलेली आहे आणि या कॉमन तारीखला सर्वाधिक महत्वाचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली परिसर, परभणी परिसर, बीड जिल्हा, धाराशिव पट्टी सुद्धा या भागात सुद्धा ही चित्र घडणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, आमच्या मेसेजकडे दुर्लक्षित करू नका. जनावरं जे आहेत, शेतातील जो माल आहे तो तुमच्या पद्धतीनं, तुमच्या ताकदीनं त्या नियोजनमध्ये राहावं ही विनंती तुम्हाला सांगितलेली आहे. जालन्यासाठी दुपारपर्यंत किंवा काही ठिकाणी संध्याकाळपर्यंतचा वेळ मिळतोय आजही, आणि उद्या सुद्धा वेळ मिळेल तुम्हाला दिवसा काम करण्याचा. आपण शेतामध्ये ज्यावेळेस काम करत असताना आता ह्या वातावरणाची सिस्टीम तुम्हाला मी मागेही सांगितले की हे अचानक होणाऱ्या गोष्टी आहेत आणि हे जे सांगितलं हे होणारच आहे. त्यामुळे विदर्भकरांना देखील विनंती आहे, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना देखील विनंती आहे, आपला जो काही माल आहे तो सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करा आणि कच्चा माल कोणीही काढू नका. मागे सुद्धा लातूरला पाऊस झालाय, नांदेडला पाऊस झालाय, 2 दिवसापूर्वी कालही झालाय. यामध्ये काय सर्व शेतकरी होरपला नाहीये. त्यामध्ये 20%, 25% भागांना ते खूप नुकसानकारक चित्र मी पाहिले माझ्या डोळ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून. तर अशा गोष्टींना आपण अशा पद्धतीने हाताळणी करायची की कच्चा माल आपलं नुकसान करून घेऊ नका. आलेला असेल तरच काढण्याचा प्रयत्न करा. हे 2-3 दिवसाचं वातावरण आहे. आणि पुन्हा एकदा सांगतोय की विदर्भ टार्गेटवरती आहे. 19 तारखेला जास्त प्रमाणामध्ये मराठवाड्यातील लातूर जिल्हा देखील दिवस मावळीपर्यंत परत ऍक्टिव्ह होऊन जाईल. जसं की सोलापूर, धाराशिव, पुण्याचं नाव घ्यायचं नव्हतं, आलं चुकून. अहिल्यानगर, धुळे वगैरे भागाचा समावेश याच्यामध्ये जळगाव सुद्धा या 24 तासामध्ये आहे. 19च्या संध्याकाळपर्यंत हे भाग सगळे घेतले जातील, विदर्भ आणि मराठवाड्यासह खानदेश सुद्धा. अहिल्यानगर आज आहे, छत्रपती संभाजीनगर सुद्धा आज आहे. आणि बऱ्याच जणांचा एक वारंवार विचारला जाणारा जो काही प्रश्न होता की हे सिस्टम जे आहे पुढे आम्हाला काम करून देईल का नाही देईल, हे पहा.